पुरंदर विमानतळाला बाधित गावांचा विरोध, सासवडमध्ये मोर्चा काढून निषेध, जमीन गेल्यास आत्महत्या करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। कोपरगाव तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये विजेचा खेळ खंडोबा, शेतकऱ्यांचा महावितरण विरोधामध्ये आंदोलनाचा इशारा। विजेअभावी पिकांना पाणी देणं शक्य नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक। कराडच्या गोटेगावजवळ पुणे बंगळुरू हायवेवर गॅस पाईपलाईन निर्मिती कंपनीमधल्या गोडाऊनला आग, आगीमध्ये पाईपलाईनच्या साहित्याचं मोठं नुकसान, आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट। पाणीपट्टी 1500 रुपयांवरून 3000 रुपये करण्याचा अहिल्यानगर पालिकेचा निर्णय, मात्र या निर्णयाला नागरिकांचा प्रचंड विरोध। पुरेसं पाणी मिळत नसताना पाणीपट्टी वाढवणं अन्यायकारक, नागरिकांचं म्हणणं। अहिल्यानगरमध्ये भरणार 100वे अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलन, तब्बल 22 वर्षांनंतर शहराला मान। 27 जानेवारीपर्यंत होणाऱ्या नाट्य संमेलनामध्ये बालमहोत्सव, बालनाट्य, व्यावसायिक नाटिका, एकांकिका, भव्य नाट्य दिंडीसह विविध कार्यक्रमांची मेजवानी। दापोली तालुक्यामध्ये माकडांचा उच्छाद, शेतकरी आणि नागरिक त्रस्त, वन विभागाकडून माकड पकडण्यासाठी मोहीम। नांदेडच्या नायगावमध्ये मनोहर मोरे यांना घट्ट मैत्रीची प्रचिती आली। मोटारसायकल हरवल्यानंतर मोरेंच्या मदतीला धावून आले ते पत्रकार संघातील मित्र, मित्रांनी मोटारसायकल आणि हेल्मेट गिफ्ट केलंय। चंद्रपूरचा चिचपल्ली तलाव दुरुस्तीसाठी निधीची प्रतीक्षा, जुलै 2024च्या अतिवृष्टीमध्ये तलाव फुटल्यामुळे गावात पूर, उन्हाळ्यामध्ये तलाव दुरुस्त न झाल्यास गाव वाहून जाण्याची ग्रामस्थांना भीती।